तुम्हाला माहिती आहे बौद्धगयाच्या मुक्ती आंदोलनासाठी लाखोनं मोर्चे चालू आहे, लाखोच्या संख्येनं आंदोलन चालू आहे। अजूनही बौद्धगयामध्ये आमचे भिक्खू लोक अनशनवर बसलेले आहे। अजून आम्हाला काही न्याय मिळाला नाही आणि जेथपर्यंत आम्ही एक होऊ नये तेथपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही। कारण न्याय मागणाऱ्यांना, खरं बोलणाऱ्यांचा विरोध केला जातो, त्यांचा साथ दिला जात नाही। त्याच्यामुळे आमचा समाज मागे आहे। कारण तुम्हाला माहिती आहे, आताच माझा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे दीक्षाभूमीचा, माहित आहे ना दीक्षा। कारण का आम्ही बौद्ध विहारासाठी लढा देत आहोत, कधी असं नाही व्हावं की दीक्षाभूमीसाठी आम्हाला लढा द्यावा लागेल, असं होता कामा नये। त्याच्यासाठी आम्हाला जागृत राहणं फार जरुरी आहे। जर जागृत नाही राहिलो तर असं मेल्या मुर्द्यासारखं जगणं मला जमणार नाही बाबा। कारण मैं जीऊंगी तो शेर के तरह, मरूंगी तो शेर के तरह, वो जिंदगी नहीं जी सकती मैं। तुमको जैसे चाहे वैसे जिंदगी जियो, मेरे से जीना नहीं होगा। 100 साल बकरी बन के जीने से अच्छा है मैं एक दिन शेरनी बन के मरना पसंद करूँ।